नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण टीईटी किंवा सीटीईटी या परीक्षेमध्ये विचारण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाविषयी माहिती घेणार आहोत. टीईटी किंवा सीटीईटी या परीक्षेमध्ये मानसशास्त्रज्ञ थॉर्नडाईक यांच्यावर बरेच प्रश्न येतात. एकही एक्झाम अशी होत नाही की एडवर्ड थॉर्नडाईक या मानसशास्त्रावर आधारित प्रश्न विचारलेला नाही. थॉर्नडाईक हे आधुनिक शिक्षण मानसशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यांनी शिकण्याच्या प्रक्रियेचा अभ्यास करून मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्र या दोन्ही क्षेत्रांना वैज्ञानिक दिशा दिलेली आहे. वर्तनवाद या प्रवाहाच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे आणि म्हणून थॉर्नडाईकने जे शिक्षणशास्त्रातील जो नियम सांगितलेला आहे तो नियम फार महत्त्वाचा आहे. मानवी वर्तन आणि शिकण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपणास सर्वात महत्त्वाचे म्हणजे थॉर्नडाईकचे जे नियम आहेत, त्यांनी जे सांगितलेले जे सिद्धांत आहेत ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. विद्यार्थी कसा शिकत असतो, त्याच्या शिकण्यामागील नियम, प्रेरणा, बक्षीस किंवा सराव याचा बारीक अभ्यास थॉर्नडाईक यांनी केलेला आहे आणि आपल्या समोर त्यांनी प्रयोग ठेवलेला आहे. त्यांनी शिकणे ही उत्तेजक व प्रतिसाद यांच्यातील संबंध दृढ होण्याची प्रक्रिया आहे असे स्पष्ट केले आहे. थॉर्नडाईक विषयी एक्झाम मध्ये बऱ्याचदा प्रश्न त्यांच्या जीवनावर आधारित प्रश्न पण विचारण्यात येतात. जसे की त्यांचा जन्म केव्हा झाला, कुठे झाला, त्याचबरोबर त्यांनी कोणते नियम सांगितले, त्यांच्या महत्त्वाच्या 3 नियमापैकी एखादा दुसरा पर्याय देऊन कोणता नियम नाही त्यांचा, असा प्रश्न विचारण्यात येतो. त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर 31 ऑगस्ट 1874 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्यांचं शिक्षण हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये झालेलं आहे. त्याचबरोबर कोलंबिया युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ आहेत. त्यांचा मृत्यू 9 ऑगस्ट 1949 रोजी झालाय. तर अध्यापन आणि अध्ययन या क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य खूप महत्त्वाचं कार्य आहे. आधुनिक शिक्षणशास्त्राचा पाया त्यांनी घातलेला आहे. त्यांनी विद्यार्थी कसा शिकतो हे समजावून सांगण्यासाठी एक आपल्या समोर प्रयोग ठेवलेला आहे. तो प्रयोग त्यांनी स्वतः करून पाहिलेला आहे. थॉर्नडाईक यांनी मांजरावर प्रयोग केलेला आहे. आता प्राण्यावरच्या प्रयोगासाठी थॉर्नडाईक हे स्पेशल असे विचारात घेतले जातात. त्यांनी जी पेटी ठेवली होती त्याला पझल बॉक्स म्हणतात आणि त्या पेटीमध्ये एक मांजर ठेवलं होतं आणि मांजर ठेवल्याच्या नंतर त्याच पेटीमध्ये एक बटन होतं ज्याला कळ म्हणतो आपण, की त्याच्यावर पाय दिल्याच्या नंतर त्या पेटीचा दरवाजा उघडायचा आणि एक मासा ठेवलेला होता बाहेर, पेटीच्या बाहेर. पेटीच्या बाहेर मासा ठेवल्यानंतर त्या मांजराला मासा खाण्याची ओढ वाटायची आणि पेटीच्या मध्येच मांजर इकडून तिकडून इकडं फिरायचं, अनावश्यक आवश्यक अशा हालचाली करायचा आणि एक वेळ अशी यायची की नकळतपणे
जे बटन आहे, जी कळ आहे, त्यावर त्याचा पाय बसला की लगेच दार उघडायचं. दार उघडल्यावर तो मांजर जाऊन मासा खायचं. अशा प्रकारे त्याला तो मासा खाण्यासाठी ते दार उघडण्याचं बटन माहीत होते त्याला. हा प्रयोग आपण दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला दिसून येतो. एखाद्या गावामध्ये एखादी गाय, प्रत्येक घरी त्या गायीला नैवेद्य देतात खेड्यापाड्याने. तर ती गाय प्रत्येक घरासमोर जाऊन थांबते. ज्या घरी नैवेद्य देतात त्या घरासमोर थांबते, जिथं देत नाही तिथं थांबत नाही. म्हणजे तिला माहित झालेलं आहे की आपण इथं गेल्याच्या नंतर आपल्याला नैवेद्य मिळते. एखाद्या कुत्र्याला आपण भाकरीचा तुकडा टाकतो, ज्या घरामध्ये तुकडा भेटतो त्या घरासमोर तो कुत्रा जातो. घरासमोर कुत्रा गेल्याच्या नंतर कुत्र्याला समजते की आपण गेलो म्हणजे त्या ठिकाणी भाकरीचा तुकडा भेटतो. त्या ठिकाणी कुत्रा ही गोष्ट शिकतो की दारामध्ये गेल्याच्या नंतर, कोणत्या दारामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला भाकरीचा तुकडा भेटतो. हे त्या तुकड्यावरून तो कुत्रा शिकतो. तसं त्या मासा आणि मांजर यांच्यामध्ये जे संबंध आहेत ते संबंध शिकणे ही गोष्ट समजावून सांगण्यासाठी थॉर्नडाईक यांनी आपल्या समोर हे उदाहरण ठेवलेले आहे. त्यांना यामधून असं सांगायचंय की पिंजऱ्यातील जे मांजर आहे, योग्य दार ओढणे, ते बटन दाबणे, त्यानंतर सुरुवातीला मांजर अनेक वेळा चुका करतो. कोणतेही बटन दाबत असतो, इकडे तिकडे फिरतो तरी दार उघडत नाही. परंतु असं चुका करत करतच एक वेळ अशी येते की त्याचं ते योग्य असलेल्या बटनावर त्याचा पाय बसतो, दार उघडते. नंतर असं केल्याच्या नंतर त्याला समजते की हे बटन आहे आणि इथं पाय दिल्याच्या नंतर नेहमी दार उघडत असते. मग नेहमी मग तो बटन दाबतो. जसं सायकल चालवताना मुलगा पहिल्यांदा अनेक वेळा पडतो, परंतु नंतर काही वेळाच्या नंतर, काही दिवसाच्या नंतर तो योग्य प्रकारे सायकल चालवायला शिकतो. म्हणजे अनावश्यक हालचाली टाळून योग्य त्या हालचाली करून त्यामधून माणूस शिकत असतो. म्हणजे पहिल्यांदा चुका करतो तो आणि चुका केल्याच्या नंतर चुकांमधूनच तो शिकत असतो. चुका व शिका हा नियम थॉर्नडाईक यांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. शिकणे हे अचानक होत नाही, हे हळूहळू प्रयत्न व चुका यांच्या सहाय्याने घडत असते, असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. त्यांनी या आपल्या सिद्धांताला प्रयत्न प्रमाद उपपत्ती, ट्रायल अँड एरर थेरी असं नाव दिलेलं आहे. या सिद्धांतानुसार शिकणे ही टप्प्याटप्प्याने घडणारी प्रक्रिया आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी वेळ लागते आणि हळूहळू ती गोष्ट माणूस शिकत असतो. परंतु पहिल्यांदा चुका होतात आणि चुका करूनच माणूस शिकतो. योग्य प्रतिसादाला समाधान मिळाल्यास तो दृढ होतो. चुकीचे प्रतिसाद हळूहळू कमी होतात. हा सिद्धांत विशेषतः कौशल्य आधारित शिक्षणात उपयुक्त ठरतो. थॉर्नडाईक यांचे शिकण्याचे नियम आहेत. त्यांनी 3 नियम सांगितलेले आहेत. एक म्हणजे परिणामाचा नियम, दुसरा तयारीचा नियम आणि तिसरा सरावाचा नियम, असे त्यांचे 3 मुख्य नियम आहेत. आणि आता परिणामाचा नियम म्हणजे काय, तर त्यांनी असं सांगितलंय की समाधानकारक परिणामामुळे वर्तन बळकट होते, असमाधानकारक परिणामामुळे वर्तन दुर्बल होते. शिक्षणामध्ये बक्षीस, कौतुक केलं तर ती विद्यार्थी चांगल्या प्रकारे अजून अभ्यास करतो. सकारात्मक अभिप्राय मिळतात. एखाद्या विद्यार्थ्याला खूप चांगला अभ्यास करतो म्हटल्याच्या नंतर तो पुन्हा अजून चांगला अभ्यास करतो. म्हणजे परिणाम आपण त्या केलेल्या कृतीला कसा परिणाम देतो यावर त्या विद्यार्थ्याचे वर्तन अवलंबून असते. त्यानंतर दुसरा नियम सांगितलाय त्यांनी, तयारीचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस. कुठलीही गोष्ट शिकवायची असेल
तर विद्यार्थी तयार असला पाहिजे, सज्ज असला पाहिजे, तरच आपण त्यांना शिकवू शकतो. विद्यार्थी मानसिक व शारीरिक दृष्ट्या तयार असल्यास शिक्षण प्रभावी होते. तयारी नसताना शिक्षण दिल्यास ताण व नकारात्मकता निर्माण होते. उदाहरणार्थ जर सांगायचं असेल तर मुलांना सहलीला जायचं आहे, 9 वाजता बस येणार आहे सहलीला जाण्यासाठी, आणि त्या दिवशी जर समजा 9 ऐवजी 10 वाजता बस येणार आहे असं समजलं आणि तुम्ही 9 पासून 9:30 पर्यंत विद्यार्थ्यांना काहीतरी शिकवायचं, एखादा लेसन घेतो म्हटलं, तर ते विद्यार्थी त्या मनस्थितीमध्ये शिकणार नाहीत, कारण त्यांचं लक्ष ते बस येण्याकडे लागलेलं आहे. ते विद्यार्थी शिकण्यासाठी तयार नाहीत, ते सहलीला जाण्यासाठी तयार आहेत. हा तयारीचा नियम, हे उदाहरण या ठिकाणी आपल्याला तयारीचा नियम लक्षात आणून देतं. तिसरा नियम त्यांनी सांगितला आहे की सरावाचा नियम. सरावाचा नियम म्हणजे लॉ ऑफ एक्सरसाइज. सरावामुळे आपल्या अनावश्यक चुका आपण कमी करतो आणि आवश्यक असलेल्या गोष्टी आपण काय करत असतो. आता सराव म्हणजे पुनरावृत्ती. पुनरावृत्तीमुळे आपण जे शिक्षण घेतलेलं आहे ते शिक्षण दृढ होते. सराव नसल्यास विस्मरण होते. म्हणून कोणतीही गोष्ट शिकल्याच्या नंतर त्या गोष्टीमध्ये आपल्याला त्या गोष्टीची प्रॅक्टिस करणं महत्वाचं आहे, सराव करणं महत्वाचं आहे. सायकल शिकल्याच्या नंतर किंवा एखादी गाडी शिकल्याच्या नंतर आपण त्याचं विस्मरण होऊ नये म्हणून आपणास शिकावं लागतं. आपण एखादी मोटरसायकल चालवल्याच्या नंतर काही दिवस चालवणं सोडून दिलं आणि नंतर हातात घेतली तर ते आपल्या सुरुवातीला थोडंसं चालवणं एक विस्कळीतपणा आल्यासारखं वाटते आपल्याला त्यामध्ये. म्हणजे शिक्षणामध्ये सराव महत्वाचा आहे. कुठलीही गोष्ट सरावाशिवाय आपण परिपूर्णपणे करू शकत नाही. गौण नियम काही सांगितलेले आहेत, तर ते काही या ठिकाणी महत्वाचे नाहीत, त्याकडे आपण पाहू नाही, ते विचारात पण घेऊ नये. आता शिक्षण शास्त्रातील जे योगदान आहे थॉर्नडाईक यांचे, हे योगदान पाहूया आपण. शिक्षण मानसशास्त्राला वैज्ञानिक स्वरूप देते हे त्यांनी सांगितलेलं आहे. बक्षीस व प्रेरणा यांचे महत्व त्यांनी सांगितलेले आहे, स्पष्ट केले आहे. मोजमाप व मूल्यमापनासाठी बुद्धिमत्ता चाचण्यांचा विकासात योगदान आहे त्यांचे. त्याचबरोबर सराव, पुनरावृत्ती व अनुभव आधारित शिक्षणावर त्यांनी भर दिला आहे. विद्यार्थ्याला जर एखादी गोष्ट शिकवायची असेल तर त्याला आपण अनुभव दिले पाहिजे, अनुभवातून तो विद्यार्थी चांगल्या प्रकारे शिकतो असं त्यांचं म्हणणं आहे. वर्गातील शिस्त व सकारात्मक वातावरण यांचे महत्व त्यांनी अधोरेखित केले आहे. आता आधुनिक शिक्षणाशी त्यांचा संबंध कशा प्रकारे आहे? आजच्या कौशल्य आधारित अभ्यासक्रमात स्किल बेस्ड करिक्युलम यामध्ये सतत मूल्यमापन, हे सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन चालत आहे आता शाळांमध्ये, व सकारात्मक अभिप्राय पद्धतीमध्ये थॉर्नडाईक यांच्या विचारांचा प्रभाव आजही आपणास दिसून येतो. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी नियमित सराव, प्रेरणा, तयारी यावर भर देणे हे त्यांच्या तत्वाशी सुसंगत आहे. आपण आजही अनेक वेळा विद्यार्थ्यांकडून प्रॅक्टिस करून घेतो, सराव करतो, त्यांना प्रेरणा देतो, हे त्यांच्याच विचारसरणीचे फळ आहे. आता निष्कर्ष जर सांगायचं म्हटलं तर एडवर्ड थॉर्नडाईक यांनी शिक्षण मानसशास्त्राला प्रयोग आधारित व वैज्ञानिक दिशा देण्याचं काम केलेलं आहे. त्यांनी प्रयत्न, प्रमाद, उपपत्ती आणि शिकण्याचे नियम सांगितले आहेत आणि ते नियम शालेय शिक्षणामध्ये खूप महत्त्वाचे आणि उपयुक्त आहेत. सकारात्मक परिणाम, तयारी आणि सराव या तत्वावर आधारित अध्यापन अधिक परिणामकारक ठरते. त्यामुळे थॉर्नडाईक यांचे नाव शिक्षण मानसशास्त्राच्या
इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाते. त्याचबरोबर आपणास शालेय जीवनामध्ये शिक्षकांना अध्ययन अध्यापन करण्यासाठी थॉर्नडाईक यांच्या नियमांचा आधार घेऊन जर आपण आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये जर त्यांच्या विचाराचा समावेश केला तर निश्चितच आपले अध्ययन आणि अध्यापन परिणामकारक घडून येत असते. म्हणून आपण या ठिकाणी थॉर्नडाईक यांच्या वर थोडक्यात माहिती या ठिकाणी सांगितलेली आहे. आपणास थॉर्नडाईक यांच्या विषयीचे जे परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात येतात ते प्रश्न असे की थॉर्नडाईक यांचा जन्म कुठे झाला, थॉर्नडाईक हे कोणत्या देशाचे होते, त्याचबरोबर त्यांनी कोणता नियम सांगितला, त्याचबरोबर थॉर्नडाईक यांचे मुख्य 3 नियम कोणते, सरावाचा नियम कोणी सांगितला, त्याचबरोबर तयारीचा नियम म्हणजे काय, परिणामाचा नियम कोणी सांगितला, वरील नियमापैकी थॉर्नडाईक यांनी सांगितलेला नियम कोणता नाही, कोणता आहे, बक्षीस आणि प्रेरणा या गोष्टीवर थॉर्नडाईक यांनी आपल्या नियमामध्ये त्यांचा समावेश केलेला आहे का. तर अशा प्रकारचे प्रश्न थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीवर आधारित CTET आणि TET या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. जर का विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून TET परीक्षाविषयी जे काही व्हिडिओ महत्त्वाचे आहेत त्याचे नोटिफिकेशन आपणापर्यंत येत राहील. आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी थांबूया.